अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय जातीय जनगणनेतील अचूक लोकसंख्येच्या आकडेवारीनंतरच घ्यावा, अन्यथा समाजात अंतर्गत फूट पडण्याची शक्यता असून अनेक समाज घटकांवर अन्याय होऊ शकतो, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी मांडली आहे। या मागणीनुसार सोमवारी 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यापासून भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर आणि प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेला पक्षाचे सरचिटणीस महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, मोहन जगताप, निलेश रोकडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी संजय सोनवणे म्हणाले की अनुसूचित जातीतील 59 समाज घटकांमध्ये सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटची भूमिका आहे। उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे कोणत्याही समाज घटकावर मतभेद किंवा दुरावा निर्माण होऊ नये यासाठी ती प्रक्रिया राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच राबवण्यात यावी। जनगणनेतील लोकसंख्येच्या अचूक आकडेवारीच्या आधारेच न्याय निर्णय घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितलं। उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले की अनुसूचित जातीतील विविध समाज घटकांनी सामाजिक न्याय, समान हक्क आणि आरक्षणासाठी अनेक दशकांपासून एकत्रितपणे संघर्ष केला आहे। त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईने घेण्याऐवजी वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे घेणे आवश्यक आहे। प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या जनगणनेतून समोर आल्यानंतरच उपवर्गीकरणाबाबत धोरण निश्चित केल्यास सर्व समाज घटकांना न्याय मिळू शकेल। प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले की अनुसूचित जातींमध्ये एकूण 59 जातींचा समावेश असून उपवर्गीकरणाच्या विषयावर समाजात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे। या प्रक्रियेमुळे समाजात अंतर्गत गटबाजी आणि फूट पडण्याची शक्यता असल्याने पक्षाचा प्राथमिक स्तरावर त्यास विरोध आहे। मात्र भविष्यात उपवर्गीकरण अपरिहार्य ठरल्यास ते सरसकट न करता राष्ट्रीय जातीय जनगणनेतील अधिकृत लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारेच करण्यात यावे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्मान नेते रामदासजी आठवले साहेब या पक्षाच्या वतीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा आयोजित अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण जातीय जनगणनेनुसार करावे या मागणीसाठी दिनांक 27 जुलै 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कलेक्टर कचेरी ते कलेक्टर कचेरी असा मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या मोर्चामध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी अगोदरच भूमिका घेतलेली आहे की उपवर्गीकरणासंदर्भात आता 2027 ला जी जातीय जनगणना होणार आहे ती झाल्यानंतरच उपवर्गीकरण करावं असं पक्षाची भूमिका आहे। परत या संदर्भात फेसबुक, व्हॉट्सअप याच्यामध्ये उलट्या सुलट्या ज्या पोस्ट पडत आहेत त्याच्यावर देखील बंदी घालण्यात यावी। तसेच आता जी पावसाळ्या अधिवेशनामध्ये देखील प्रचंड मोठा मोर्चा झाला, विधानसभेत चर्चाही झाली होती, तरी सुद्धा बदर समिती जी न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल अजून प्रसिद्ध झाले नाहीये, अजून तो अहवाल जनतेपर्यंत आले नाही। परंतु तरी सुद्धा धुसफूस ही महाराष्ट्रामध्ये 29 जमातीच्या जातीमध्ये सुरू आहे, म्हणून 29 जमातीवर अन्याय होऊ नये, ते एक संघ राहावा यासाठी प्रत्येक जातीला न्याय मिळावा यासाठी पक्षाने घेतलेली भूमिका आहे की जोपर्यंत जातीय जनगणना होणार नाही तोपर्यंत हे उपवर्गीकरण जाहीर करू नये अशा पद्धतीची विनंती आम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आम्ही करत आहोत। आणि 27चा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मोर्चाचं एकाच वेळेस आयोजन करण्यात आलेलं आहे। तो मोर्चा 27 तारखेला सोमवारी जुलैला होणार आहे। सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सर्व जाती धर्माच्या 59 जातीतल्या प्रत्येक जमातीतल्या लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत। आणि म्हणून पुन्हा एकदा आमचं आव्हान आहे की जो जातीत वाद निर्माण होऊ नये, तेढ निर्माण होऊ नये या संदर्भातच उपवर्गीकरणाचा निर्णय हा जनगणनेनंतर घ्यावा अशी विनंती। धन्यवाद।